नमस्कार. मी आज डाळ बाटी बनवणार आहे, फ्राईड बाटी. ही घरच्या घरी खूप सोपी अशी पद्धत आहे. ही राजस्थानी डिश आहे, पण मी आज घरीच बनवणार आहे. एकदम छान आणि चविष्ट. तर सर्वात प्रथम मी गव्हाचं पीठ घेणार आहे, एक मोठं बाउल. जे आपण चपाती बनवतो ना, तेच गव्हाचे पीठ घ्यायचे. त्यानंतर मी त्यामध्ये एक मोठे 2 बाउल मी इथं गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर तिथं मी 1 वाटी रवा घातलेला आहे. आपला जाड बारीक कोणता पण रवा असो, आपण ते त्यामध्ये टाकलेलं आहे. व्यवस्थित असं मिसळून घेतलेलं आहे. ही खायला पण खूप छान लागते. त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर बेकिंग सोडा. त्यामुळे काय होतं, व्यवस्थित असतं. आपण ज्या बाटी बनवतो ना, ती फुगती एकदम छान असं. त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा ओवा, त्यामुळे टेस्ट खूप छान येते ओव्यामुळं. त्यानंतर तूप. शक्यतो तूपच घालायचं, त्यामुळे काय होतं, तुपामुळे खूपच छान लागते. तेल घातलं ना, ती चवच लागणार नाही आपल्याला. त्यामुळे मी ह्यामध्ये 4 चम्मच तूप घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. एकदम पीठ आपण चपाती बनवतो ना, तसं नाही करायचं. एकदम असं घट्ट व्यवस्थित आपण मळून घेऊया. तुम्ही बघा, मी असं छान मळत आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण पीठ आपलं व्यवस्थित मळून घेऊया. हे बघू शकता, एकदम असं छान असं पीठ व्यवस्थित मळून घेऊया व 15-20 मिनटासाठी ह्याला झाकून व्यवस्थित ठेवूया. त्यानंतर मी इकडे डाळ बनवणार आहे. त्यासाठी 1 वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी धुवून स्वच्छ करून पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालूया कुकरमध्ये आणि आपण आता व्यवस्थित बंद करून 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडं डाळ आपली होईल. त्यानंतर आपण एक पातेल्यामध्ये पाणी घेऊया. हे आपलं आता झालेलं आहे पीठ. पातेल्यामध्ये पाणी घेतल्यानंतर ते व्यवस्थित असं बॉईल होऊ द्यायचं पाणी. त्यानंतर आपण हे पिठाचे असे व्यवस्थित हलक्या हाताने गोळे बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता, एकदम पीठ आपलं छान भिजलेलं आहे. अशा हलक्या हाताने सगळे आपण गोळे बनवून घेऊया व पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण गोळे सोडूया. हे बघा मी कसं बनवते ते. हे आपले झालेले आहेत आता व्यवस्थित गोळे आणि इकडे आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आणि आपली डाळ पण शिजलेली आहे. तर आपण सर्वात प्रथम डाळीला फोडणी देऊया. हे 2-1.5 चम्मच मी तेल घातलेलं आहे. त्यानंतर जिरं, मोहरी, व्यवस्थित आलं घातलेलं आहे, लसूण. त्यानंतर एक चिरलेला कांदा, कढीपत्ता. व्यवस्थित आपण एक ब्राऊन होईपर्यंत आपण थोडंसं फ्राय करून घेऊया. इकडं पाणी पण आपण आपलं बॉईल झालेलं आहे. त्यामध्ये आपण हे पिठाचे गोळे सोडून घेऊया. जोपर्यंत ते पिठाचे गोळे वर तरंगणार नाही तोपर्यंत पाण्यातून नाही काढायचे. वर तरंगले की समजायचं की आपलं झालेलं आहे. इकडं आपलं कांदा व्यवस्थित आपण परतून घेतो. आपलं झालेलं आहे कांदा. त्यामध्ये आपण एक चिरलेला टोमॅटो घालूयात. व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आपलं. त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, धने पावडर व्यवस्थित असं परतून घेऊया. त्यानंतर आपण जी डाळ होती ना, ती काढून आपण व्यवस्थित त्याला मॅश केलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. डाळ जास्त घट्ट नाही करायची, थोडीशी पातळ ठेवायची, एकदम सांबर टाईप. आणि त्याला 1-2-3 उकळ्या येईपर्यंत आपण गॅसवरती ठेवूया. त्यानंतर आपण चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. हळद पण घातली होती, पण अजून थोडी घातलेली आहे वरून. त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर. हे बघा आपले हे गोळे झालेले आहेत. आपण गॅस बंद करून हे एका चाळणीच्या सहाय्याने आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर ते व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतरच आपण ते फ्राय करूया. हे बघा मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडे आपले गोळे पण आता बऱ्याच वेळानंतर थंड झालेले आहेत.
आपण व्यवस्थित कट करून घेऊया, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. हे बघा, हे व्यवस्थित आपलं फुगलेले पण आहे, जाळी पण आलेली आहे, व्यवस्थित असं झालेले आहे. तुम्ही एक वेळ जरूर ट्राय करून बघा, खायला खूपच छान लागते, मुलांना खूप आवडती ही डिश. मी असं व्यवस्थित ह्याचे तुकडे छोटे छोटे करून घेणार आहे आणि याला छान असं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करणार आहे. माझे झालेले सगळे कट करून. आता कढईमध्ये आपलं तेल पण गरम झालेलं आहे, व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. इकडं आपलं डाळ पण झालेलं आहे, छान असं बॉईल पण झालेलं आहे आणि आपली डाळ झालेली आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि हे आपण जे केलेलं होतं ना, तुकडे टाकलेले होते ना पिठाचे, आपली बाटी फ्राय बाटी झालेली आहे. एका प्लेटमध्ये सर्व करणार आहे मी आता. ही डाळसोबत खूपच छान लागते, बघू शकता एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी झालेली आहे. अशीच पण खायला छान लागते, पण डाळीसोबत पण छान लागते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.